तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ शॉर्ट अँड सिंपल असणार आहे। आज आपण फक्त बघूया की कसं आपण एक युजर क्रिएट करू शकतो ते काली लिनक्स मध्ये। ठीक आहे, तर प्रॉपर मी सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर सर्वात पहिले तर काली लिनक्स इन्स्टॉल असलं पाहिजे आणि टर्मिनल ओपन करून घ्या। इकडे मी थोडं झूम करतो। आता याच्यासाठी कमांड आहे युजर ऍड। ठीक आहे, युजर ऍड ही कमांड आहे आणि आता त्या युजरचं तुम्ही नाव द्या काहीतरी। सपोज मी ते टेस्ट देतो। तुम्ही तुमच्या युजरचं नाव काही देऊ शकता। सपोज तुमचं नाव काही असेल, सपोज राज असेल तर तुम्ही राज एंटर करा। तर तुमचं जे काही नाव एंटर करायचं असेल ते तुम्ही एंटर करू शकता। मी त्या टेस्टच एंटर करतो। ठीक आहे, एंटर करतो। आता त्याने आपल्याला युजर क्रिएट करून दिलेला आहे। जर त्या युजरला तुम्हाला पासवर्ड पण एंटर करायचा आहे तर तुम्ही passwd कमांड एंटर करा आणि त्या युजरचं नाव माझं होतं टेस्ट। तर मी एंटर केलं टेस्ट। ठीक आहे, तुमच्या युजरचं नाव जे असेल त्या युजर नेमने तुम्ही युजर ऍड केलं त्याच युजर नेम एंटर करा। ठीक आहे, passwd च्या नंतर। ओके, आता मी एंटर करतो तर तो विचारतो न्यू पासवर्ड। तर मी पासवर्ड ठेवतो 1 2 3 4 5 6। तर मी पासवर्ड एंटर तर करतोय पण तो डिस्प्ले होत नाही। मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या व्हिडिओमध्ये, गेल्या व्हिडिओमध्ये, की का ते डिस्प्ले होत नाही। ठीक आहे, तर तोच पासवर्ड एंटर केला। आता बघा, पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली। आता आपण काय करूया की युजर स्विच करून बघूया। युजर कसं स्विच करतात तर त्यासाठी कमांड आहे सू, म्हणजे स्विच युजर आणि त्या युजरचं नाव द्या टेस्ट। ओके, आता आपण आलेलो आहे टेस्ट। ठीक आहे, आपण आता रूट युजर होता ना म्हणून त्याने आपल्याला पासवर्ड नाही विचारला। ठीक आहे, तर आपण टेस्ट युजर मध्ये आलेलो आहे, म्हणजे ॲज अ टेस्ट आपण लॉग इन केलेलं आहे। तर हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये की आपण कसं एक युजर क्रिएट करू शकतो आणि त्याला पासवर्ड पण कसं देऊ शकतो ते। ठीक आहे, होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील किंवा अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगू शकता। होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। थँक्यू।